गुवाहाटीमध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर कोणाला रक्त हवं असेल तर फोन केशवधाम संघ कार्यालयात द्यायचा आणि त्यांनी अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं की भारत हा आपला देशच नाही आहे, तो आपल्याला ओन करत नाही. इंग्रजांची लढताना तिला असं लक्षात आलं की हा जो चर्च आहे हा काही धर्मप्रचारासाठी आलेला नाही आहे, हा इंग्रजांसाठी खणून माती मऊ करण्यासाठी आधी येतो. नॉर्थ ईस्टची वाट लावण्याचं सगळ्यात पहिलं काम जर कोणी स्वतंत्र भारतात केलेलं असेल तर त्याला पंडित जवाहरलाल नेहरूच जबाबदार आहेत. प्रोफाईलच्या खाली पैसे ठेवायचे पद्म पुरस्कारांसाठी आणि कोणीही अंटसंट येऊन घेऊन जायचे पद्म, पण मोदींनी त्याला पीपल्स पद्म बनवलं. नमस्कार. विचार भारतीच्या या मंथन व्यासपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या समवेत आहेत श्री सुनीलजी देवधर. नमस्कार. नमस्कार सुनीलजी. सुनीलजींचा परिचय संपूर्ण भारताला आहे तो त्रिपुरा निवडणुकीच्या दैदिप्यमान विजयानंतर. 2016 साली त्रिपुराच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडे होती. 20 वर्षे कम्युनिस्ट सत्ता असलेल्या त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाला एकाठी सत्ता मिळवून देण्याचं श्रेय सुनीलजींकडे जातं. अर्थात संघाचे ते स्वयंसेवक असल्यामुळे कुठलाही श्रेयवाद ते विनम्रपणे नाकारतात. सुनीलजींचा जन्म आणि त्यांचं शिक्षण हे विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये झालेलं आहे. मुंबई विद्यापीठातून त्यांनी MSc ही पदवी संपादन केली. बालपणापासून संघसंस्कार घरामध्ये असल्यामुळे आणि संघाच्या विचारांचा पगडा सुनीलजींच्या मनावर चांगला असल्यामुळे शिक्षण संपल्यानंतर स्वतःचा प्रपंच न करता समाजाचा प्रपंच करावा, राष्ट्राचा प्रपंच करावा, यासाठी सुनीलजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ प्रचारक हे जीवनव्रत स्वीकारले. 1991 साली सुनीलजी मेघालयमध्ये गेले आणि सुमारे 8 वर्ष तिथे राहून त्यांनी आपल्या कामाचा अक्षरशः डोंगर रचला. तिकडून आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांनी माय होम इंडिया या संस्थेची स्थापना केली. यानंतर आपल्या कर्तृत्वाचं क्षितिज अधिक व्यापक करावं आणि आपल्या समाजकारणाला राजकारणाची जोड मिळावी असं सुनीलजींना वाटलं आणि 2010 साली त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आजच्या या मुलाखतीचा विषय आहे ईशान्य भारत, समस्येकडून समाधानाकडे. सुनीलजी, मंथन या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. ईशान्य भारत, पूर्वांचल हे भारताचं देवघर आहे. भारताच्या या देवघराशी देवधरांचा संबंध कसा आला याचा प्रवास आम्हाला समजावून सांगा. मी कॉलेजमध्ये शिकत असताना सेकंड इयर BScच्या अंतामध्ये मी खऱ्या अर्थाने शाखेत जायला सुरुवात केली. तसं मी लहानपणी जायचो. पुण्यामध्ये कबीरबागेत जी शाखा भरायची तिथे जायचो. मुंबईमध्ये पण एका शाखेत जायचो. पण ज्याला म्हणतो वैचारिक परिपक्वता आल्यानंतर संघामध्ये जायला पाहिजे या भावनेनी कॉलेजमध्ये शिकत असताना जायला सुरुवात केली. आणि मग 1985 प्रथम वर्ष ज्यावेळेला माझं झालं त्यावेळेला मी प्रचारक कसे असतात ते पाहिलं. कारण मुंबई महानगर हे असं होतं की त्यावेळेला तर महानगरालाही प्रचारक नव्हता आणि सगळे गृहस्थी कार्यकर्ते प्रचारकासारखं काम करायचे. तर त्याच्यामुळे मला संघशिक्षा वर्गात प्रचारक दिसले आणि त्याच्यातनं मनात एक इच्छा निर्माण झाली की आपणही कधीतरी प्रचारक जावं. मग BSc पूर्ण झालं आणि मी प्रचारक जायची इच्छा वडिलांकडे व्यक्त केली. वडील माझे स्वयंसेवक, तरुण भारतचे संपादक राहिलेले. तर त्यांनी मला असं सांगितलं की सुनील, नुसतं BSc होऊन प्रचारक नाही जायचं. उच्च विद्या विभूषित होऊन जर तू प्रचारक गेलास तर जिकडे तू जाशील तिकडे तुला अधिक किंमत मिळेल. म्हणून मग मी MSc केलं. MSc करत असताना संघाच्याच स्वयंसेवकांनी चालू केलेल्या शाळेमध्ये अनग्रँटेड असल्यामुळे केवळ 300 रुपये पगार होता. तर तिकडे सारखे शिक्षक सोडून जायचे आणि मग मुलांचं नुकसान व्हायचं. म्हणून संघाच्याच बैठकीत निरोप आला
की शिक्षक कोणी जायला तयार आहे का? तर मी जिथे इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स करत होतो MSCची, तिकडनं अस्मिता विद्यालय जवळ होती. मी म्हटलं मी जाईन, सकाळी शिकवीन, दुपारी प्रॅक्टिकल्स, संध्याकाळी लेक्चर्स आणि मग संध्याकाळी शाखा. आणि मग मी ते स्वीकारलं. मग शिक्षकी पेशा करताना माझ्या लक्षात आलं, संघाचं कार्य जर आयुष्यभर करायचं असेल तर शिक्षकी पेशा बेस्ट आहे. आणि म्हणून मी BEd केलं. आणि मग MSc BEd झाल्यानंतर प्रचारक जायला पाहिजे. मग माझ्या मनात असा विचार आला की जर उच्च विद्या विभूषित होऊन प्रचारक गेल्याचा एक चांगला परिणाम होतो, तर मग एखादा वर्ष नोकरी करून नोकरी सोडून गेल्याचा तर आणखीन जास्त परिणाम होईल. म्हणून पहिली जी शाळा होती ती अनएडेड होती, 300 रुपये पगार होता. दुसरी विद्यानिधी हायस्कूल जी होती ती एडेड शाळा होती आणि तिथे मला सरकारी पगारावरती नोकरी लागली. म्हणजे 91 साली ज्यावेळेला मी प्रचारक म्हणून बाहेर पडलो, ते जर नसतो पडलो तर आता मी त्याचा मुख्याध्यापक होऊन रिटायर, अजून 2 वर्षात रिटायर झालो असतो. तर ती नोकरी सोडून मी प्रचारक म्हणून बाहेर पडलो. पण दरम्यान माझ्या वाचनामध्ये विनय सहस्त्रबुद्धे यांनी त्यावेळेला लिहिलेलं एकाकी पूर्वांचल पुस्तक आलं आणि त्या पुस्तकातनं थोडा पूर्वांचलाचा माझा परिचय झाला. आणि द्वितीय वर्ष ज्यावेळेला मी चाळीसगावमध्ये 1987 साली केलं, त्यावेळेला सुदर्शनजी, जे त्यावेळेला अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते, त्यांचं पूर्वांचलावरती एक भाषण झालं, रात्रीचं सत्र. आणि ती खूप गंभीर समस्या, कारण ते पूर्वांचल क्षेत्राचे क्षेत्रप्रचारक म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम पाहिलं. त्याच्यामुळे त्यांनी विस्ताराने सर्व राज्यांची माहिती सांगितली आणि सर्व समस्या सांगितल्या. तर आम्ही सगळेच गंभीर होऊन गेलो. ते म्हणाले की समस्या बहुत गंभीर है, इतना बोलकर नहीं चलेगा, आप में से भी 2-3 लोग वहाँ आ जाएंगे काम करने तो कुछ बात बनेगी. त्याला माझ्या मनात असा विचार आला की आपल्याला जर कधी संधी मिळाली तर आपण जावं तिकडे. आणि ती संधी मिळाली. हे जे राम जन्मभूमीचं आंदोलन झालं आहे, या आंदोलनामध्ये 1990च्या कारसेवेनंतर, ज्याच्यामध्ये मुलायमसिंग यादवांनी गोळीबार केला आणि 200हून अधिक कारसेवक ठार झाले आणि त्यांच्या शरीराला, मृतदेहांना वाळूची पोती बांधून शरयू नदीत टाकलं. शरयू नदी लाल झाली होती आणि लाखो कारसेवक जे आले होते त्यांना त्यांनी दरपोक्ती केली होती की मैं उत्तर प्रदेश में परिंदे को पर नहीं मारने दूंगा. त्यावेळेला संघाच्या रचनेतनं मला अंधेरी पूर्व नगरात राम जन्मभूमीचं काम मिळालं होतं, शिलापूजनाचं. आणि मग पार्ले भागाचा सहप्रमुख होतो, कारसेवकांचा जथ्था घेऊन जाणार. माझ्या आठवणीप्रमाणे 127 कारसेवकांना मी घेऊन गेलो होतो आणि त्यावेळेला मला तुरुंग काय, त्या फतेपूरच्या गोडाऊनला तुरुंग बनवलेलं आणि त्याच्यामध्ये आम्ही 22 दिवस जेलमध्ये होतो. तर हा सगळा जो देशभरामध्ये एक जागृती झाली होती, हिंदुत्वाचं वातावरण निर्माण झालं होतं. तर परमपूजनीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आवाहन केलं सगळ्यांना की 1 वर्षासाठी घर सोडा, प्रचारक निघा. आणि त्यावेळेला मला आठवतंय महाराष्ट्रात रेकॉर्ड 100 प्रचारक, एरवी 30-40 प्रचारक ॲव्हरेज निघायचे दरवर्षी. पण 1991 साली 100 प्रचारक निघाले, त्यापैकी मी एक होतो. आणि मग त्या प्रचारक बैठकीमध्ये मला मुकुंदराव पणशीकरांनी विचारलं, ते आमचे प्रांत प्रचारक होते. म्हणाले, सुनील, असं आहे की तू जे काही गेले काही वर्ष काम केलं आहेस, त्या अनुभवावरती तुला महाराष्ट्रात एखाद्या ठिकाणी आम्ही जिल्हा प्रचारक म्हणून देऊ असा विचार केला आहे. पण जर तुझी इच्छा असेल आणि तयारी असेल, थोड्या जास्त वेळासाठी जर तू वेळ द्यायला तयार असशील, तर शिलाँगमध्ये, मेघालयामध्ये, त्यावेळेला तो सगळ्या संघाच्या दृष्टीने आसाम प्रांत होता, आसाम प्रांतामध्ये जिल्हा प्रचारक म्हणून तुला पाठव, जर तुझी तयारी असेल तर. तर मी क्षणार्धात हो म्हणून टाकलं, कारण मी वाटच बघत होतो अशी काही संधी मिळेल. मग त्यावेळेला मला आठवतंय, प्रांत संघचालक मान्य प्रल्हादजी अभ्यंकर होते, ते माझ्या समोर आले. ते म्हणाले, माझी घोषणा झाली शिलाँगला जाणार म्हणून, खासी जयंतिया पहाड जिल्हा प्रचारक
कारण तो जो मेघालय होता त्या मेघालयाचे 2 तुकडे केले होते संघाच्या रचनेमध्ये भौगोलिक. कारण त्यावेळेला रस्ते इतके दुर्मिळ होते की एकाच राज्यामध्ये एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात जायला रस्ते नव्हते. आधी आसाममध्ये यायचं, आसाममध्ये अनेक किलोमीटर प्रवास करून दुसऱ्या रस्त्याने त्या राज्याच्या दुसऱ्या जिल्ह्यात जायचं. त्याच्यामुळे खासी जयंतिया पहाड आणि गारो पहाड यांना कनेक्टिंग रस्ता नव्हता. म्हणून संघाचा खासी जयंतिया पहाड जिल्हा हा गुवाहाटी विभागामध्ये होता आणि गारो पहाड जिल्हा हा तिकडे ग्वालपाडाशी जोडलेला होता. त्याच्यामुळे खासी जयंतिया पहाडमध्ये शासकीय 3 जिल्हे येत होते त्यावेळेला, जे आता त्याची संख्या 4 का 5 झालेली आहे. तर मला तिथे जिल्हा प्रचारक म्हणून जायचा योग आला. प्रल्हादजी अभ्यंकर म्हणाले, अरे सुनील, प्रचारक तर तू 1 वर्षासाठी निघालायस, पण 1 वर्ष चालणार नाही, पूर्वांचलात प्रचारक किमान 5 वर्ष द्यावी लागतील. तर मी पटकन त्यांना म्हटलो, सगळं जीवन दिलं तर पुरेल ना? तर त्यांनी एकदम मला हृदयाशी धरलं. आणि सुरेंद्र थत्ते आमचे महानगर कार्यवाह होते, तर तेही त्या बैठकीला अपेक्षित होते, कारण तेही 1 वर्षासाठी प्रचारक निघाले होते. तर त्यांनी मला असं पटकन बघितलं आणि मी शिलाँगला जाणारे म्हटलं, अरे सुनील, मला तू चिमणी वाटला होतास, तू तर गरुड निघालास. या सगळ्या कॉमेंट्स माझ्या अधिकाऱ्यांच्या. आणि अशा पद्धतीने मी ईशान्य भारतात, पूर्वांचलात, मराठीमध्ये नॉर्थ ईस्टमध्ये गेलो. पण तिथं त्यावेळेसचं वातावरण तर फारच भयानक होतं. आपण जेव्हा गेलात त्या काळी जी काही समस्या होत्या आणि अनेक प्रचारकांना म्हणजे बराच त्रासही होत होता. तर तिथले म्हणजे आता तुम्हाला तर प्रदेश नवीन, भाषा नवीन, अशा स्थितीत कसं आपण म्हणजे सुरुवातीचा काळ कसा गेला? बघा, सगळ्यात मला महत्त्वाची एक घटना सांगावीशी वाटते. ती घटना अशी आहे की स्वीट होम समोर कुमठेकर मार्गावर पुण्यामध्ये अभ्यंकरांचा वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये माझी आत्या राहायची, शिंत्रे म्हणून. आणि मी नुमवीत असताना अनेक वेळेला आत्याकडे असत जायचो. आणि त्याच वाड्यामध्ये प्रमोद नारायण दीक्षित नावाचे स्वयंसेवक हे प्रचारक निघाले आणि त्यांना आसामला पाठवलं होतं साधारण 10 वर्षापूर्वी, म्हणजे मी 1980ची गोष्ट सांगतोय. तर ज्या वेळेला असं माझ्या आत्याला कळलं की मी पूर्वांचलात प्रचारक म्हणून चाललो आहे आणि तिला भेटायला गेलो होतो जाण्यापूर्वी, तर तिने सांगितलं, अरे आमच्या वाड्यामधला प्रमोद आहे ना, तिकडे प्रचारक आहे, तो तुला भेटला की त्याला सांग जया मावशींनी नमस्कार सांगितला आहे. मी म्हटलं नक्की सांगतो. आणि मी गुवाहाटीला पोचलो. गुवाहाटीचं जे प्रांत कार्यालय आहे त्या प्रांत कार्यालयात आम्हाला थांबवून ठेवलं होतं. थांबवून अशासाठी ठेवलं होतं की आम्हाला सुदर्शनजींचा प्रवास होणार होता गुवाहाटीमध्ये. तर सुदर्शनजींशी भेटायचं, त्यांच्याकडनं पाथेय घ्यायचा आणि मग शिलाँगला जायचं. म्हणून केशवधाम कार्यालय गुवाहाटीमध्ये आम्हाला 10 दिवस थांबावं लागलं होतं. खैर, आयुष्यभर जायचं म्हणून निघालेले होतो, त्याच्यामुळे 10 दिवस काहीच नव्हते. आम्ही गुवाहाटी फिरून घेतलं, समजायचा प्रयत्न केला. आसाम त्यावेळेला मोठ्या थ्रेटमध्ये होता. युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम, उल्फानी उच्छाद घातला होता. भारत माता की जय म्हणणाऱ्या संघटनेला चालू देणार नाही म्हणून त्यांनी 2 प्रचारकांची हत्या केली होती. एक मुरलीधरनजी म्हणून केरळमधनं गेलेले प्रचारक, त्यांची हत्या केली होती नलबारीमध्ये. एक ओमप्रकाशजी जे उत्तर प्रदेशातनं गेले होते, त्यांची हत्या कोकराझारमध्ये केली होती. अशा पार्श्वभूमीवरती मी तिथे गेलो होतो. आणि माझा जो विभाग होता त्या विभागामध्ये बरपेटा जिल्हा यायचा आणि त्याचे जिल्हा प्रचारक होते प्रमोद नारायण दीक्षित. तर विभागाची बैठक पूजनीय सुदर्शनजी तिथे आले होते. तर त्या बैठकीत मी असं पाहिलं, प्रमोदजी बसलेले आहेत, प्रमोद दीक्षित असे बसलेले आहेत. मी पाहिलं, मला त्यांना जया मावशीचा नमस्कार सांगायचा होता. पण काय झालं, बैठक संपली आणि ते सुनील कुलकर्ण्यांशी बोलत, ते जिल्हा प्रचारक होते, गुवाहाटी महानगर प्रचारक, ते असे बोलत बोलत दोघं उभे राहिले. मला सुदर्शनजींनी बोलवून घेतलं तर मी तिकडे गेलो
आणि मी सुदर्शनजींशी बोलून मोकळा झालो तोपर्यंत प्रमोदजी झोपायला निघून गेले होते. मग मी पण झोपायला निघून गेलो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 4:30 वाजता नॉर्थ ईस्टमध्ये सूर्योदय खूप लवकर होतो, म्हणून 4:30 वाजता तिकडे एकात्मता स्तोत्र, म्हणजे सकाळी उठायचं 4:30ला, थोडं तयार होऊन येऊन बसायचं, एकात्मता स्तोत्र म्हणायचं आणि मग 5 वाजता लाल चहा मिळायचा सगळ्यांना. दुधाची पद्धत नव्हती. तर एकात्मता स्तोत्रात मी बघितलं प्रमोदजी आहेत. मी म्हटलं एकात्मता स्तोत्र संपल्यावर त्यांच्याशी बोलू, जया मावशीचा नमस्कार सांगू. आणि मग असे मोठा हॉल, त्याच्यात आम्ही चहा पीत बसलो होतो. माझ्या बाजूला मधुकर लिमयेजी माझ्याशी बोलत होते. तर त्यांच्याशी बोलता बोलता माझं प्रमोद दीक्षितांकडे लक्ष होतं. पण मग ते उठले, त्यांनी चहाचा कप धुतला आणि बाहेर गेले. मी मधुजींशी बोललो, उठलो, चहाचा कप धुतला, बाहेर गेलो. तर मला कळलं प्रमोदजी गेले की बरपेटाला निघून. मग मी म्हटलं की ठीक आहे, चला आता इथेच राहायचं आहे, ते आमच्याच विभागात आहेत, पुढच्या बैठकीमध्ये भेट होईल असं म्हटलं. आणि मग मी शिलाँगला गेलो. शिलाँगला गेलो, मला दिवस आठवतोय, 16 ऑगस्ट 1991. तर शिलाँगमध्ये असा हॉटेल लोटस होतं, त्याचे जे मालक होते मतीलाल दे, ते आमचे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष होते, मेघालयाचे अध्यक्ष होते. तर मी त्यांच्या हॉटेलमध्ये गेलो, ते तिथे बसलेले होते समोर. सुनील, एक प्रचारक का मर्डर हुआ है, अभी रेडियो पे न्यूज़ आया है. मी म्हटलं की किसका मर्डर हुआ है. कोई नारायण दीक्षित करके है. मला एकदम धक्का बसला. म्हटलं वो नारायण दीक्षित नहीं है, वो प्रमोद नारायण दीक्षित है. कहाँ पर? बरपेटा में. हाँ हाँ वहीं पर. आय वॉज शॉक्ड. म्हणजे जया मावशीचा नमस्कार सांगायचा राहून गेला आणि एका प्रचारकाची हत्या झाली. प्रमोद नारायण दीक्षित हे रक्तदानाच्या प्रती प्रचंड जागरूक होते आणि ते तरुणांमध्ये संघाचं काम, हिंदुत्व, शाखा, देश हे सगळं करता करता रक्तदानाबद्दल एक विशेष जागृती निर्माण करायचे. आणि प्रत्येक 3 महिन्याला एलिजिबल झाल्यानंतर ते स्वतः रक्त द्यायचे. आणि तो काळ इंटरनेट, व्हॉट्सअप वगैरे काहीच नव्हतं ना. 91 साली सोशल मीडिया नाही, सोशल मीडिया काय कॉम्प्युटरही नव्हता ना. त्याच्यामुळे ब्लड ग्रुप हा खूप महत्त्वाचा होता. आणि प्रमोद दीक्षितांनी गुवाहाटी महानगर प्रचारक म्हणून 10 वर्ष काम केलं आणि त्यांनी 10,000हून अधिक युवक युवतींची ब्लड ग्रुप डिरेक्टरी निर्माण केली. आणि एक काळ असा होता की गुवाहाटीमध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर कोणाला रक्त हवं असेल तर फोन केशवधाम संघ कार्यालयात द्यायचा की तुमच्याकडे ABRH निगेटिव्हचा कोण आहे, आणि मग ती ब्लड ग्रुप डिरेक्टरी बघून पाठवून दिलं जायचं. तर हे प्रमोद दीक्षितांनी उभं केलं. मग त्यांना बरपेटा जिल्हा प्रचारक म्हणून पाठवलं. तर तिथे 16 ऑगस्टला दुपारी त्यांच्यावरती समोरच कोणीतरी बाईकवर मुलं पाळत ठेवून होती. ते आले कार्यालयात. 2 मुलं आली. ते म्हणाले की हम लोग संघ समझना चाहते हैं, प्रमोद दीक्षित कौन है. तर ते म्हणाले मैं प्रमोद दीक्षित हूँ, आइए. म्हणून त्यांना आत घेतलं, पाठ वळली आणि ते त्यांना बैठक कक्षाकडे घेऊन जायला लागले. तर यांनी पाठीमागनं त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या आणि त्यांची हत्या केली. म्हणजे ज्या तरुणांनी MSc झाल्यावर पुण्यामधनं देशासाठी म्हणून आसाममध्ये 11 वर्ष दिली आणि आसामच्या तरुणांना रक्तदानाचं महत्त्व शिकवलं, स्वतः 35हून अधिक वेळा रक्तदान केलं, त्या तरुणाच्या शरीरातलं रक्त या दहशतवादाच्या गोळीने काढून घेतलं. तर अशा प्रकारची घटना घडल्यावर त्याची बातमी तरुण भारतमध्ये आली. माझे वडील तरुण भारतचे संपादक होते, मुंबई तरुण भारतचे. तर घरामध्ये तरुण भारत, त्यांनी ती बातमी वाचल्यावर त्यांना शॉक बसला. आईला ती कळू नये म्हणून त्यांनी ते असं घडी घालून वर्तमानपत्र लपवून ठेवलं आणि घेऊन गेले ऑफिसमध्ये. तर लोकसत्तात एक छोटी बातमी आली होती आतल्या पानामध्ये. आईनी वाचली. आईला प्रचंड चिंता लागली की मुलगा जाऊन 1 महिना झालेला नाही आहे पूर्वांचलात आणि एका प्रचारकाची हत्या झाली. आणि ती रडायला लागली. तिन्ही वडिलांना फोन केला, मुकुंदराव पणशीकरांना ताबडतोब फोन करा, मला सुनीलशी बोलायचं आहे, तो कुठे आहे, तो सुरक्षित आहे ना. त्यावेळेला
संघ कार्यालयांमध्ये फोन नव्हते शिलाँगमध्ये. त्या आमच्या मकान मालकीण जी होती आमची, तिच्याकडे फोन होता. तिच्याकडे STD करून निरोप ठेवायचा. मग तो निरोप मी कुठेतरी शाखेत किंवा बाहेर प्रवासात गेल्यानंतर रात्री येणार, मग मला तो निरोप मिळणार. मग तो निरोप मिळाल्यावर आमच्याकडे पैसे नसायचे आणि आम्ही त्या परक्या माणसाला म्हणायचं की तुझ्याकडनं STD वापरू का, तर त्याला खर्च पडायचा. त्याच्यामुळे तिथेही नाही. आणि बूथ खूप कमी होते त्यावेळेला, STD बूथ 91 साली, आणि पैसेही नव्हते STD बूथवर जाऊन लगेच फोन करायचा आहे तर. मग 2-3 दिवस लागायचे निरोपाची देवाणघेवाण करून. आणि मग आईनी फोन लागला नाही, कनेक्ट नाही झाला. मग तिने पत्र लिहिलं. पत्रामध्ये लिहिलं, सुनील तू काहीही कारण सांग, तब्येत बरी नाही म्हण, काही म्हण, पण तू लवकर परत ये. महाराष्ट्रात येऊन जितका वर्ष प्रचारक राहायचे तू राहा, मी तुला काही म्हणणार नाही, पण त्या पूर्वांचलात नको रे बाबा, असं तिने पत्र लिहिलं. आता ते पत्र आईनी वडिलांना दिलं आणि वडिलांना सांगितलं की तुम्ही पण असंच लिहा मी जे म्हटलं आहे ते. तर वडील म्हणाले ऑफिसमध्ये जाऊन लिहितो. वडील माझे स्वयंसेवक आणि त्यांना स्वतःला एकेकाळी प्रचारक जायचं होतं. घरची गरिबी होती आणि त्याच्यामुळे 4 बहिणी, त्यांची लग्न, धाकटा भाऊ, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना प्रचारक जाता आलं नव्हतं. त्यांच्या मनाची इच्छा मी पूर्ण करत होतो. त्याच्यामुळे त्यांना अभिमान होता आणि कमिटमेंट होतं. संघ, हिंदुत्व, देश, प्रचंड कमिटमेंट होतं. आणि ते आईला म्हणाले मी लिहितो, आणि ते ऑफिसमध्ये गेले. त्यांनी आईच्या पत्राच्या पाठीमागची कोरी जी बाजू होती त्याच्यावर 4 वाक्य लिहिली. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की आम्हा दोघांचं उरलेलं आयुष्य तुला मिळो, पण लढाईवर गेलेल्या मुलाला परत ये असं मी म्हणणार नाही, तुझा दादा. वा, तुम्ही कल्पना करा काय त्याच्यातनं जी धाडस, हिम्मत, इन्स्पिरेशन. स्वतःचे वडील म्हणतायत की लढाईवर गेलायस, तू परत यायचं नाही आहेस. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या दहशतीचं वातावरण असताना देखील एकतर माझा ईश्वरावरती प्रचंड विश्वास आहे. रोज सकाळी माझ्या देवांची पूजा केल्याशिवाय, गणपतीला दुर्वा चढवल्याशिवाय, अथर्वशीर्ष म्हटल्याशिवाय, मंत्रपुष्पांजली म्हटल्याशिवाय, नैवेद्य दाखवल्याशिवाय मी घर सोडत नाही. मग पहाटे 5ची जरी फ्लाईट असली तरी 2:30 वाजता उठून मी 3 वाजता पूजा करून मगच जातो. आणि त्याच्यामुळे एकतर माझा ईश्वरावरती प्रगाढ विश्वास, आणि दुसरं संघाचं कार्य. हे ईश्वराला आपण म्हणतो ना, त्वदीयाय कार्याय बद्धाकटीयम. हे ईश्वरा तुझे प्रभो शक्तिमन हिंदू राष्ट्रांगभूता. प्रभो म्हणजे ईश्वर. तर ईश्वराला साक्षी ठेवून तुझ्या कामासाठी आम्ही कटिबद्ध झालो आहोत. आणि शेवटी आपण म्हणतो पतत्तू एषः कायाः नमस्ते नमस्ते. या कार्यासाठी देह जर कामी आला तर ते सौभाग्य आहे. मग एवढं सगळं कमिटमेंट रोज शाखेमध्ये दिल्यानंतर अशा 4 कवडीच्या दहशतवाद्यांना भीक घालून आपण घाबरून परत थोडीच यायचं. आणि त्याच्यामुळे तिथे डटून, आणि मी एकटा नव्हे. किती होते तुमच्याबरोबर? मला असं वाटतं की एकूण त्यावेळेला किमान 50 प्रचारक वेगवेगळ्या राज्यातनं गेलेले, संघाचे. संघाचे. आणि या म्हणजे ईशान्य भारताच्या या युवकांमध्ये आपल्याविषयी एवढा म्हणजे द्वेष निर्माण व्हायला काय म्हणजे घटना घडल्या? याचं कारण असं होतं की त्यावेळची जी केंद्र सरकारं होती त्यांनी पूर्वांचलाकडे दुर्लक्ष केलं. ब्रह्मपुत्रा नदीवर पूल बांधायला स्वाधीन भारतामध्ये 15 वर्षे लागली. म्हणजे रेल्वेनी ब्रह्मपुत्रेपर्यंत पोचायचं, मग बोटीत बसून ब्रह्मपुत्रा पार करायची, दुसरी रेल्वे पकडायची आणि जायचं, कारण पूल नाही. आसामला वेगळी युनिव्हर्सिटी नाही, बंगाल युनिव्हर्सिटीमध्येच सगळ्यांचं सर्टिफिकेट मिळायचं. असमियास एक वेगळी आयडेंटिटी आहे, त्यांची स्वतःची एक भाषा आहे, आणि बंगाली भाषेला त्यांच्यावरती थोपलं तर कसं चालेल. आणि रस्ते नाहीत. म्हणजे तुम्हाला मगाशीच सांगितलं की एका राज्यातनं, एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात जायला रस्ते नाहीत. आसाममधनंच ट्रॅव्हल करायचं. रेल्वे नाही, फक्त आसाममध्ये रेल्वे. नागालँडला अशी भोज्याला शिवलियासारखी, आणि त्रिपुरामध्ये खूप उशिरा आली, पण धर्मनगर म्हणजे त्रिपुरात शिरल्या रेल्वेचं शेवटचं स्टेशन. सगळ्या त्रिपुरा बिना रेल्वेचा. बाकी अरुणाचलला रेल्वे नाही, मणिपूर नाही, मिझोराम नाही, मेघालय नाही, सिक्कीम नाही.
आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये असा विचार येत होता की आमच्या इकडनं खनिज तर घेऊन जाता, तेल घेऊन जाता, कोळसा घेऊन जाता, मसाल्याचे पदार्थ घेऊन जाता, सगळं काही तुम्ही घेता, पण विकास करायचा ज्यावेळेला संबंध येतो त्यावेळेला तुम्ही डिसोन करता. म्हणजे 62मध्ये ज्यावेळेला चीननी हल्ला केला, ईशान्य भारतावरच तर केला ना, अरुणाचलावरच केला, तर त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी वाऱ्यावर सोडून दिलं नॉर्थ ईस्टला. त्यांनी 20 नोव्हेंबर 1962च्या भाषणामध्ये, 20 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की आसामनी भूतकाळात अनेक संकटांचा सामना केलेला आहे, आत्ता ते करतायत, भविष्यामध्ये त्यांना करावं लागणार आहे. माझं हृदय आसामच्या बरोबर आहे, माझी सहानुभूती तुमच्या बरोबर आहे. माय हार्ट गोज आउट टू दी पीपल ऑफ आसाम. आसामच्या लोकांना प्रचंड चीड आली. हा काय पंतप्रधान आहे देशाचा, लढाईची गोष्ट चीनबरोबर करायच्या ऐवजी आम्हाला वाऱ्यावर सोडून देतो. अशा असंख्य गोष्टी जमा होत होत विद्यार्थी आंदोलनं उभी राहिली. विद्यार्थी आंदोलनाला देशद्रोही चर्चच्या धर्मांतरण आणि ह्याचा सगळ्या नॉर्थ ईस्टच्या हिल स्टेट्स, पहाडी राज्यांमध्ये त्याचा प्रभाव पडला आणि त्यांनी फुटीरता निर्माण केली आणि त्यांनी अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं की भारत हा आपला देशच नाही आहे, तो आपल्याला ओन करत नाही. बघा तुमचे चेहरे कसे वेगळे आहेत, त्यांचे चेहरे वेगळे आहेत, तुमच्या भाषा वेगळ्या आहेत, त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत. पण त्याला आपले रामायण महाभारतकालीन पण काही पुरावे आहेत ना. अहो ते पुरावे आहेत, पण ते पुरावे जागृत करण्यासाठी कोणीतरी जायला पाहिजे ना. आपल्या संत महंत साधू संत हे पूर्वांचलाच्या पहाडांवर नाही गेले, आसाममध्ये गेले, तर आसाममध्ये ती जागृती होती. आसाममध्ये लोक हिंदू म्हणायचे, आसाममध्ये रक्षाबंधन होतं, आसाममध्ये म्हणजे भाऊबीज, त्याला भाईफुटा म्हणतात, तो होता, दसरा होता आसाममध्ये. म्हणजे हे हिंदूंचे सण वगैरे आसाममध्ये. पण अरुणाचल, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय इकडे काहीच नाही. आता मेघालयामध्ये मी होतो, तर मेघालयामध्ये जयंतिया जनजातीमध्ये, जयंतिया ट्राईबमध्ये जर जुळी मुलं निर्माण झाली, जन्माला आली, तर नियम आहे की मुलांचं नाव राम आणि लखन ठेवायचं, आणि जर जुळ्या मुली झाल्या तर दुर्गा आणि कोंका नाव ठेवायचं. ते गचं क करतात, ते दुर्गा आणि गंगा नाव ठेवायचं. आता त्यांना दुर्गा आणि गंगा काय ते माहिती नाही. असंख्य मुलींचं नाव दुर्गा, असंख्य मुलींचं नाव कंका, पण दुर्गा गंगा माहीत नाही. राम लखन ज्यांचं नाव आहे त्यांना राम माहीत नाही. कारण हजारो वर्षांपासून ही जी परंपरा रामायणाची होती ती मिशनऱ्यांनी बंद करून टाकली. आमचे साधू संत गेले नाहीत तिकडे, आमचे साधू संत गेले नाहीत. त्याच्यामुळे पहाडांवरती आधारित कृषी नाही, आणि त्याच्यामुळे त्यांनी गोमांस खायला सुरुवात केली, तर तिकडच्या हिंदूंना सुद्धा त्यांनी गोमांस खायला भाग पडलं. तर अशा पद्धतीने त्या सगळ्या राज्यांकडे जे दुर्लक्ष झालं, पूर्वी आमच्या साधू संतांनी महापुरुषांनी केलेलं दुर्लक्ष, आणि त्याच्यानंतर इंग्रजांच्या काळामध्ये जे एकूणच तिकडेही स्वाधीनता संग्राम लढला गेला, इंग्रजांच्या विरुद्ध स्वाधीनता संग्राम तिथेही लढला गेला. तिथले क्रांतिकारक आहेत, म्हणजे राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या काळात काही क्रांतिकारक होते, पण त्या क्रांतिकारकांच्या बद्दल इकडे माहिती नव्हती. आपल्या उरलेल्या भारत, आपल्या इतिहासात त्याचा उल्लेख नाही झाला नव्हता. आता त्याच्यात काय झालं, मला एक शॉकिंग गोष्ट सांगतो. मणिपूरमध्ये नागांच्या बऱ्याच वस्ती जिल्हे आहेत, तर त्याच्यामध्ये एक राणी मा गायडिनल्यू, तर ती राणी होती, आणि तिच्या लक्षात आलं की आपल्याला स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल तर इंग्रजांशी आपल्याला सशस्त्र लढावं लागेल. आणि म्हणून ती महिला ही बंदूक चालवायला शिकली, आणि तिने असंख्य नागा महिला पुरुषांना बंदूक चालवायला शिकवलं, आणि तिने फौज उभी केली. आणि इंग्रजांची लढताना तिला असं लक्षात आलं की हा जो चर्च आहे हा काही धर्मप्रचारासाठी आलेला नाही आहे, हा इंग्रजांसाठी खणून माती मऊ करण्यासाठी आधी येतो आणि लोकांना धर्मांतरित करतो, त्यांची मानसिकता बनवतो की अरे इंग्रज आले तर वाईट काय, त्यांचे देव आपल्यासारखेच आहेत, त्यांची संस्कृती आपल्यासारखीच आहे, त्यांचे पेहराव आपल्यासारखेच आहे, कारण कन्व्हर्जनबरोबर ते संस्कृती बदलून टाकायचे. आणि अशा पद्धतीने तिने चर्चशी पण लढायला सुरुवात केली. एकाच वेळेला ती चर्चशी लढली आणि इंग्रजांशी लढली. जसं भगवान बिरसा मुंडा हा झारखंडमध्ये
चर्चबरोबरही लढला आणि ब्रिटिशांबरोबरही लढला, कारण भगवान बिरसा मुंडाला ते षडयंत्र कळलं होतं. तसं राणी मा गायडिन्यूलाही कळलं. इंग्रजांनी तिला तुरुंगात टाकलं. सश्रम कारावास, अगदी सावरकरांसारखा कारावास तिने भोगलेला आहे. एवढा मोठा नाही, पण अंडाकृती जेलमध्ये तिला ठेवलं होतं. आणि भारत स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरूंचे कोणीतरी कान फुंकले की ही स्वातंत्र्य सेनानी नाही आहे, ही डाकू आहे, डकॉईट आहे. आणि त्याच्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंनी तिला जेलमधनं बाहेर नाही काढलं. किमान 7 ते 8 वर्ष स्वतंत्र भारतामध्ये ही महान नागा राणी, फ्रीडम फायटर, ही जेलमध्येच राहिली. आपली क्रांतिकारक जेलमध्ये, आपली क्रांतिकारक. आणि त्यानंतर कोणीतरी त्यांना सल्ला दिला, सांगितलं, मग त्यांच्या लक्षात आलं, मग त्यांनी सोडवलं. आणि हेही मान्य करायला पाहिजे की हे जे राणी मा हे जे नाव आहे, हे पंडित नेहरूंनीच नंतर आपली चूक सुधारून त्यांना म्हटलं की आप तो राणी मा हो म्हणून. तेव्हापासून राणी मा गायडिन्यू असं वापरायला सुरुवात केली. पण म्हणजे अदूरदृष्टी असल्यामुळे, नेहरूंच्या अदूरदृष्टीतेमुळे, आणि त्यांना चर्च आणि यांच्या षडयंत्राबद्दल महात्मा गांधींना माहिती होती, पण नेहरूंनी कधी ऐकलं नाही. कारण काय, ते गव्हाळ रंगाचे ख्रिश्चन होते, म्हणजे मॅकोले पुत्र होते. विदेशातच सगळं शिक्षण झालं. जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा. त्याच्यामुळे हा पप्पा जो होता या इंदिरा गांधींचा, ह्याला कधी ईशान्य भारत आणि त्याच्या समस्या कळल्या नाहीत. आणि तो खूप मोठा एक कल्प्रिट आहे नॉर्थ ईस्टच्या प्रॉब्लेम्सच्या पाठीमागे. जसं जम्मू काश्मीरच्या समस्येच्या पाठीमागे सगळ्यात मोठा कोणी जबाबदार, रादर बेजबाबदार पॉलिटिशियन असेल तर ते पंडित नेहरू आहेत. त्याप्रमाणे नॉर्थ ईस्टची वाट लावण्याचं सगळ्यात पहिलं काम जर कोणी स्वतंत्र भारतात केलेलं असेल तर त्याला पंडित जवाहरलाल नेहरूच जबाबदार आहेत. आणि त्यासाठी तुम्ही म्हणू शकता, घर को आग लग गई घर के चिराग से, हे सत्य आहे. हे पंडित नेहरूंच्या बाबतीत जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारत. आता माझी एक आठवण आपल्याला सांगतो. जसं राणी मा गायडिन्यू होती, तसा मेघालयामध्ये किअंग नांगबा होता. इंग्रजांनी 1857चा जो लढा होता त्याच्या बाबतीत जे मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना, त्यांना काय सांगितलं की अरे हे तर राजे होते, ज्यांची स्वतःची राज्य जात होती, ते स्वतःच्या राज्यासाठी लढले, ते काही देश म्हणून लढले नाहीत. आणि त्याच्यामुळे तीरथ सिंग जो मेघालयाचा स्वतंत्रता सेनानी होता, 1824मध्ये त्याचं निधन झालं आहे. म्हणजे 1857चा स्वातंत्र्य लढा पहिला लढा नाही आहे. तीरथ सिंग जो चेरापुंजीचा राजा होता, त्यांनी डेव्हिड स्कॉटची लढाई केली आणि 10 वर्ष भयंकर तुंबळ युद्ध झालं आहे त्यांचं. आणि त्याच्यामुळे त्या डेव्हिड स्कॉटला बांगलादेशपासनं आसामने, त्यावेळेचा पूर्व बंगाल, मेघालयातनं रस्ता बनवायचा होता आणि म्हणून त्यांचं लढाई झाली होती. आता त्यालाही म्हटलं की तो तर राजा होता, त्याचं राज्य चाललं होतं म्हणून लढला. पण जयंतिया हिल्समधला जो किअंग नांगबा होता, तो गरीब घरातला मुलगा, आणि अचानक त्या वर्षीचा रथयात्रेचा जो फेस्टिवल होता, ज्याला तिथे बेड इन खलाम म्हणतात, जगन्नाथपुरीच्या रथयात्रेच्याच वेळेला तिकडेही एक रथयात्रा होते आणि ते हिंदू सगळे तिकडचे साजरी करतात. त्या रथयात्रेला बेड इन खलाम म्हणतात. तर किअंग नांगबानी पाहिलं की यावर्षी रथयात्रा का नाही. आईला विचारलं. आई म्हणाली की आता आपले राजे बदलले, आपले राजे म्हणतात आपले उत्सव साजरे करायचे नाहीत, कर द्या. तर तो म्हणाला आम्ही यांना का कर द्यायचा आणि आमचे राजे काय करतायत. मग तिने सांगितलं आपल्या राजांना सगळे आत्मविस्मृती झाले, ते मंडलिक झालेत त्यांचे. मग किअंग नांगबानी एका गरीब घरच्या तरुण मुलांनी संपूर्ण जयंतिया हिल्स पालथी घातली. 12 राज्य होती छोटी छोटी, त्या 12 राज्यांचे राजे त्यांना डोलॉई म्हणायचे. त्या 12 डोलॉईंना भेटून त्यांच्यामध्ये क्रांतिज्योती पेटवली. त्या सगळ्यांना जोवाई शहराच्या एका मंतडू नदीच्या किनारी बोलवलं आणि त्यांनी रणशिंग फुंकलं की आपण इंग्रजांना इकडनं घालवायचं, तर तुम्ही नेतृत्व करा, तुम्ही राजे आहात. ते सगळे राजे म्हणाले
या गरीब घराच्या मुलाला की तू आमचा नेता बन, आणि कियंग नंगबा त्यांचा नेता झाला. आणि मग जे त्या सगळ्यांनी मिळून इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. आणि तिथे मलेरिया खूप आहे, डास खूप आहेत, आणि जो फाल्सीफेरम मलेरिया ज्याला म्हणतात, मेंदू ज्वर, तो तिकडे खूप होतो आणि त्याच्यामुळे एकेकाळी खूप लोक मरायचे. तर कियंग नांगबाला मलेरिया झाला आणि तो एका गावात लपून बसला होता आजारी अवस्थेत. तर इंग्रजांनी, तुम्ही कल्पना करा, त्या काळामध्ये कियंग नांगबाला पकडून आणणाऱ्याला 1000 रुपयाची बक्षीस ठेवली होती. 1850 टू 1860, 1850 ते 1860, 10 वर्षे यांनी सळो की पळो करून सोडलंय. 1860 त्यांनी 1000 रुपये, म्हणजे आजचे किमान 25-30 करोड रुपये तरी सहज असतील व्हॅल्युएशन बघितलं तर. तर कियंग नांगबाला त्या गावामध्ये जे लोक ख्रिश्चन झालेले होते त्यांना कियंग नांगबापेक्षा इंग्रज आपल्या जवळचे वाटायचे. पैशाची लालच आणि त्या बक्षिसाच्या लालचीनी त्यांनी टीप दिली की या गावात कियंग नांगबा लपलेला आहे. मग इंग्रजांनी त्याला पकडून आणलं आणि आजारी अवस्थेमध्ये 30 डिसेंबर 1862 ला जोवाईमध्ये भर चौकामध्ये त्याला फासावर चढवलं सगळ्या लोकांसमोर. बघा, आमच्या विरोधात जर काही केलं तर त्याचा असा परिणाम आहे. आणि त्यांनी सांगितलं, आहे बघा, तुला काय बोलायचं आहे, शेवटची इच्छा तू बोल. तर कियंग नांगबाचं भाषण आहे लोकांच्या समोर की मला फासावर माणसाला चढवल्यावर मान कलती होते. त्यांनी सांगितलं की जर माझी मान पश्चिमेच्या बाजूला कलती झाली तर आपल्या देशाला कधीही स्वतंत्रता मिळणार नाही, पण माझी मान जर पूर्वेकडे कलती झाली तर आपल्या देशाला 100 वर्षाच्या आत स्वातंत्र्य मिळेल. आणि माझा विश्वास आहे की मेल्यानंतर माझी मान पूर्वेकडे कलेल. आणि त्याला फाशी झाली आणि फाशी झाल्यावर त्याची मान पूर्वेकडे कलती झाली आणि 30 डिसेंबर 1862च्या 100 वर्षाच्या आत भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे. आता असा हा प्रखर देशभक्त, हा भगतसिंग, राजगुरू, सुखदेवपेक्षा काही कमी आहे का? नाही ना. चंद्रशेखर आझादपेक्षा काही कमी नाही. हा काही बाकी इकडे ज्या महापुरुषांबद्दल सांगितलं जातं, हे पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, हे सगळे मोठी नावं झाली, मोठी कामं केली, म्हणून कियंग नांगबाचं नाव माहिती नसावं. कनकलता बरुआ, जी 18 वर्षाची मुलगी अंगावर गोळ्या झेलत आझादीचा झेंडा जिवंत ठेवते, तिकडे पडू देत नाही, तिचं नाव माहिती असलं पाहिजे. थोगन संगमाय, त्याचं नाव माहिती असलं पाहिजे. यांची काही पुस्तकं आलीत आता, क्रांतिकारकांची पुस्तकं खूप आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप मोठं काम केलं. म्हणजे मला त्यापूर्वी असं विचारायचं की अटलजींनी लुक ईस्ट असं काहीतरी म्हटलं होतं. अटलजींच्या काळातही काही वेगळे प्रयोग झाले. आपण आधी कियंग नांगबा पूर्ण करू. मी केलेला प्रयोग सांगतो. कियंग नांगबाची माहिती मला कळल्यावर मी शहारलो. तो त्या एरियाच्या बाहेर माहितीच नाही. म्हणजे शिलाँगमधल्या लोकांनाही कियंग नांगबा माहिती नाही, मेघालयातच खासी लोकांना नाही माहिती, जयंतियानमधल्या जोवाई शहर आणि आजूबाजूच्या थोड्या सुशिक्षित लोकांना माहिती. म्हणजे याचा प्रचार कसा करायचा, तर याचा काही फोटो अवेलेबल नाही. तर मला वाटलं की याला चेहरा दिला पाहिजे. आणि मी मुंबईला जिथे राहायचो, माझ्या शेजारी मधुकर पोहळे म्हणून एक खूप मोठे चित्रकार, म्हणजे आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये जी चित्रं आहेत महाराष्ट्र बोर्डाच्या जुन्या, ती चित्रं त्यांनी काढलेली, ते आमच्या अगदी शेजारी. ते मला नेहमी म्हणायचे, अरे सुनील, तू एवढं काम करतोस, मला काही सांग ना. मी म्हणायचो, मी ह्यांना काय सांगणार ईशान्य भारतासाठी. मग मला कल्पना सुचली की आप्पा पोवळे, त्यांना आम्ही आप्पा म्हणायचो, आप्पा चेहरा देऊ शकतात कियंग नांगबाला. मग ते म्हणाले की तू मला इतिहासातली वर्णनं दे आणि त्या जयंतिया समाजांचे फेसकट्स, फोटोग्राफ्स काढून दे. तर मी ते सगळं फोटोग्राफ काढून मी आलो, त्यांना दिलं. त्यांनी 1-2 महिने घेतले आणि सुंदर एक पेंटिंग, ती वर्णनं आणि ते चेहरे बघून त्यांनी एक सुंदर पेंटिंग काढलं कियंग नांगबाचं. ते कियंग नांगबाचं पेंटिंग हातात घेऊन दादर गुवाहाटी एक्सप्रेसच्या स्लीपर क्लासमध्ये 60 तास लेट गाडी इकडे तिकडे करत प्रवास करत ते बिहारमध्ये गर्दी घुसणार वगैरे. पण ते तैलचित्र होतं ना,
जपून न्यायला पाहिजे होतं, खूप जपून मी त्याला नेलं आणि त्या जयंती यांच्या सेनराज संघटनेच्या कमिटीला दिलं. त्यांनी ते ॲप्रूव्ह केलं आणि त्या वर्षीच मी सेवा भारती मेघालय स्थापन केली सेवा कार्य करण्यासाठी. आणि त्या सेवा भारती मेघालयाचं पहिलं कॅलेंडर हे कियांग नांगबाचं होतं 1995चं. आणि अजूनही आता 1995ला 19 वर्ष उलटून गेली. त्या 19 वर्षांनंतर देखील हे 30 वर्ष झाली ना, तर 30 वर्षांमध्ये देखील आज अनेक घरांमध्ये जुनं ते फ्रेम करून काळवंडलेलं असं चित्र लावलेलं आहे लोकांनी. कियांग नांगबाला चेहरा मिळाला. आधी कियांग नांगबाचं स्मारक एक असा टॉवर होता, सुंदर होता, पण चेहरा मिळाल्यानंतर पुतळा आला, त्याचा पुतळा आला. 2012मध्ये 150 वर्ष पूर्ण झाली त्याच्या बलिदानाला. 30 डिसेंबर 1862ला 30 डिसेंबर 2012मध्ये 150 वर्ष पूर्ण झाली. तर त्यांनी एक कॉफी टेबल बुक बनवलं. कॉफी टेबल बुक मग सगळ्या मुलांनी चित्र काढली, कारण चेहरा मिळाला ना, म्हणून कॉफी टेबल, नाही तर कॉफी टेबल कुठनं बनणार. त्यावेळेचे मुख्यमंत्री होते मुकुल संगमा, काँग्रेसचे. तर या सेंगराज ऑर्गनायझेशननी त्यांच्याकडे हे मागितली, संदेश मागितला. हे ख्रिश्चन, त्यांनी नाही सांगितलं. नाही सांगण्याचं लॉजिक काय? कारण कियांग नांगबा ख्रिश्चन झालेला नव्हता. जो माणूस ख्रिश्चन नाही बनत तो नरकात जातो, मग तो महान कसा असू शकतो? आणि जो ख्रिश्चन नाही झाला त्याला जर तुम्ही महान एक्सेप्ट केलं तर मग तुमचं लॉजिकच फेल होतं. की तुम्हाला जर ईश्वराकडे जायचं असेल, तुम्हाला पुण्यवान, तुम्ही पापी आहात, तुम्हाला पुण्यवान बनायचं असेल तर येशू ख्रिस्ताच्या शरण जायला पाहिजे. पण येशू ख्रिस्ताच्या शरण न गेलेले सगळे पापी आहेत, मग महापुरुष पापी कसा असू शकतो? म्हणून कियांग नांगबाच्या कॉफी टेबल सवेनियरला मुख्यमंत्र्यांनी देणं नाकारलं संदेश. तर 2012मध्ये तर मी प्रचारक नव्हतो, भाजपमध्ये येऊन काम चालू केलेलं होतं. मला त्यांनी फोन केला शिलाँगमधनं, अजूनही फोन येतात, रोज येतात. तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना विचाराल का, ते मेसेज देतील का? गुजरातचे मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी. आणि त्यांनी विचारलं की सुषमा स्वराज ज्या लीडर ऑफ ऑपोजिशन होत्या लोकसभेत, त्यांना तुम्ही विचाराल का? म्हटलं मी दोघांनाही विचारतो. मोदींना फोन केला मी. मोदींनी सांगितलं सुनील मला माहिती दे, मी तुला मेसेज देतो. मी माहिती दिली. मोदींनी सुंदर पत्र लिहिलं कियांग नांगबावर आणि सही केली आणि ते पाठवून दिलं. सुषमाजींनी लिहून दिलं. आजही जर तुम्ही 2012चं कॉफी टेबल सवेनियर बघितलं, त्यालाही आता 12 वर्ष झाले, 11.5 वर्ष, तर त्याच्यात तुम्हाला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं सवेनियरमध्ये पत्र मिळतं, मुख्यमंत्र्याचं शुभेच्छा पत्र संदेश, आणि सुषमाजींचा मिळतो, मुकुल संगमाचा मिळत नाही. 2012 नंतर 2014 आला. मुकुल संगमा कुठे गेला जगाला माहिती नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि मला अत्यंत आनंद झाला की 2021च्या डिसेंबरमध्ये 30 डिसेंबरला मी मुंबई विमानतळावरनं चाललो होतो आणि सर्व डिस्प्लेंवरती आझादी का अमृत महोत्सव म्हणून अशा गुमनाम सगळ्या स्वतंत्रता सेनान्यांची चित्र, त्यांची माहिती, इंडिगो एअर इंडियामध्ये अनाऊन्समेंटमधनं, रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनाऊन्समेंटमधनं, बसस्टँडवरती स्क्रीन्स जिथे जिथे सरकारी आहेत तिथे ही माहिती त्यांच्या फोटोसकट ही गेल्या वर्षभर येत होती, 2 वर्षे येत होती. 30 डिसेंबरला माझं स्क्रीनवर लक्ष गेलं, मला कियांग नांगबाचा फोटो दिसला आणि कियांग नांगबा आज त्यांनी असं बलिदान दिलं वगैरे त्याची माहिती. तर किती मला आनंद झाला की 1994मध्ये ज्या एका स्वतंत्रता सेनान्याला मी जो चेहरा दिला तो चेहरा मला मुंबई एअरपोर्टच्या स्क्रीनवर बघायला मिळाला. खूपच समाधानाची गोष्ट. आता मला हे सांगा की पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आणि आज नरेंद्र मोदी, या तिघांच्याही सत्ता कालखंडामध्ये पूर्वांचलमध्ये कसे बदल, कारण तुम्ही आत्ताही त्रिपुराच्या निमित्ताने पूर्वांचलमध्ये भरपूर फिरलात, तर हे यांच्या सत्तांतरामध्ये कसे बदल वाटलेले आहेत आणि आजची स्थिती काय आहे मुळात? बघा असं आहे
की पंडित जवाहरलाल नेहरू आणि सतत नंतर आलेल्या सगळ्या पंतप्रधानांनी ईशान्य भारताला भ्रष्टाचाराची बजबजपुरी बनवून ठेवलं होतं. असं नाही की तिकडे काही योजना गेल्या नाहीत. मोठ्या मोठ्या हायवेजच्या योजना गेल्या, नुसत्या पेपरवर राहिल्या. ते असं ऐकलं मी की ते भ्रष्टाचाराचं प्रमाण खूप होतं ना, काहीतरी खूप मनोरंजक किस्से आहेत अरुणाचल प्रदेशचे वगैरे काहीतरी आहेत ना. म्हणजे त्रिपुराचेच आहेत, सांगतो मी तुम्हाला. चेकनी पैसे द्यायचे, कॅशनी विड्रॉ व्हायचे आणि तिकडे काही व्हायचं नाही. पण अटलजी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं, अटलजींच्या सरकारचा पहिला निर्णय, कॅबिनेटचा फर्स्ट डिसिजन ऑफ अटलजीज गव्हर्नमेंट इज फॉर्मेशन ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट रिजन एक्सक्लुझिव्ह मिनिस्ट्री. म्हणजे पूर्वांचलाच्या विकासासाठी एक स्वतंत्र मंत्रालय असलं पाहिजे, हा निर्णय अटलजींच्या सरकारचा पहिला कॅबिनेट डिसिजन आहे. म्हणजे किती महत्त्व त्या क्षेत्राला भाजपचं सरकार आल्यानंतर दिलं गेलं. सगळ्या मंत्रालयांच्या वार्षिक बजेटचे 10% हे नॉर्थ ईस्टला कंपल्सरी दिले पाहिजेत. ते नॉन लॅप्सेबल, ते नाही वापरले तर तिथेच पडून राहतील, परत घ्यायचे नाही. अटलजींनी केलं. ट्रायबल वेलफेअर मिनिस्ट्री या देशामध्ये नव्हती. समाज कल्याणाचं एक डिपार्टमेंट होतं. आदिवासी कल्याणाकडे केंद्र सरकारचं लक्ष नव्हतं. आदिवासी कल्याण मंत्रालय बनवण्याचं काम अटलजींनी केलं. ईशान्य भारत, नॉर्थ ईस्टची 50% लोकसंख्या ट्रायबल आहे. त्याच्यामुळे जनजाती कल्याण मंत्रालयाचा फायदा नॉर्थ ईस्टला झाला. त्याचबरोबर गोल्डन क्वाड्रिलॅटरल, त्यांनी ज्या सुवर्ण चतुर्भुज हायवेजची कल्पना केली, भारतामध्ये अटलजींपूर्वी कुठल्याही केंद्रीय मोठ्या योजनेची सुरुवात नॉर्थ ईस्टमध्ये झाली नव्हती. अटलजींनी सिलचरपासून ती सुरू केली. अशी असंख्य, पहिलं भारतरत्न, पहिलं नॉर्थ ईस्टमध्ये भारतरत्न हे लोकप्रिय गोपीनाथ बरदोलोईंना मिळालं आहे आणि ते अटलजींनी दिलं आहे. गोपीनाथ बरदोलोई काँग्रेसचे मुख्यमंत्री, पहिले मुख्यमंत्री आसामचे, स्वतंत्रता सेनानी, पण गांधी परिवाराशिवाय कोणी मोठं असूच शकत नाही. ह्या लोकांनी स्वतःला भारतरत्न दिली, आपल्याच परिवारातल्या लोकांना भारतरत्न दिली. पण आसामच्या मुख्यमंत्र्याला, जो पहिला मुख्यमंत्री होता काँग्रेसचा, गोपीनाथ बरदोलोई, ज्यांच्यामुळे आसाम बांगलादेशात जाण्यापासून वाचला, कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये लिहिलं होतं की हा सगळा नॉर्थ ईस्ट मुस्लिम बहुल आहे, तो पाकिस्तानाला देऊन टाका. तर गोपीनाथ बरदोलोईंनी महात्मा गांधींच्या दृष्टोत्पत्ती साडून दिलं की हे खोटं आहे. त्यावेळेला महात्मा गांधींनी तो कॅबिनेट मिशन प्लॅन कचऱ्याच्या डब्यात टाकला, रिजेक्ट केला. म्हणून ईशान्य भारतात राहिला. नाही तर गेला असता, पंडित नेहरूंनी त्यालाही बळी चढून दिलं असतं. हे ज्या गोपीनाथ बरदोलोईंनी केलं, त्या गोपीनाथ बरदोलोईला काँग्रेस विसरली आणि नॉर्थ ईस्टमध्ये कोणालाही भारतरत्न दिलं गेलं नाही. पहिलं भारतरत्न नॉर्थ ईस्टमध्ये गेलं ते लोकप्रिय गोपीनाथ बरदोलोईंना अटलजींनी दिलं. अटलजींनी गुवाहाटीचा बोरझार एअरपोर्ट नाव होतं त्या गावाच्या नावाने, त्याला लोकप्रिय गोपीनाथ बरदोलोई एअरपोर्ट नाव दिलं. अंदमान निकोबारला ज्याप्रमाणे त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर एअरपोर्ट नाव दिलं, त्याप्रमाणे इथे देखील त्यांनी बरदोलोईंचं नाव दिलं. हे अटलजींनी केलं. नरेंद्र मोदींच्या काळातलं काय? नरेंद्र मोदीजींनी तर अद्भुत चमत्कार घडवला. नॉर्थ ईस्टमध्ये जे काम गेल्या 10 वर्षात झालंय ते भारताच्या 60-65 वर्षांच्या इतिहासात कधीही झालं नाही. अटलजींनाही खूप करायचं होतं, पण 25-30 पार्ट्यांचं सरकार ते चालवत होते आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी सगळ्यात पहिलं काही काम केलं असेल तर सर्व दहशतवाद्यांना शरण आणलं आणि तिकडचा दहशतवाद संपवला, इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं. नरेंद्र मोदींनी नॉर्थ ईस्टला हिरा दिला. हिरा, HIRA, हायवेज, आयवेज, रेल्वेज आणि एअरवेज. इतकं कम्युनिकेशन, म्हणजे इतके एअरपोर्ट्स आहेत, आता तुम्ही कल्पना नाही करू शकत. 7ही राज्यांमध्ये रेल्वे पोचले, 7ही राज्यांमध्ये हायवेचं पोटातलं पाणी हलत नाही तुमच्या, असे सुंदर रस्ते. गडकरीच ते मंत्रालय पाहतात, सगळ्यांना माहिती आहे. नरेंद्र मोदींनी इतके सुंदर रस्ते बनवलेले,
रेल्वे सगळीकडे पोचली आहे, हेलिपॅड्स बनलेले आहेत, हेलिकॉप्टरच्या सेवा सगळीकडे चालू झालेल्या आहेत, वॉटरवेज चालू झालेले आहेत, ब्रह्मपुत्रेमधनं यातायात चालू झालेली आहे. आणि मोठं काम त्यांनी जर काही केलं असेल, सर्व मंत्र्यांना अनिवार्यपणे 15 दिवसातनं एकदा नॉर्थ ईस्टचा टूर करायचा म्हणजे करायचाच. मोदी येण्यापूर्वी केंद्रीय मंत्री कोणी नॉर्थ ईस्टमध्ये जातच नव्हते. अटलजी वॉज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर टू स्टे 2 कन्सिक्युटिव्ह नाईट्स इन नागालँड. 2 रात्री सलग नागालँडमध्ये झोपलेला पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आहेत. बाकी कोणी गेलं नव्हतं. चॉपरनी जायचे, तासभर कार्यक्रम करून विमानांनी पुन्हा परत जायचे. कधी काँग्रेसच्या लोकांनी, अरे मनमोहन सिंग वोटर होते आसामचे आणि विधानसभांमध्ये मतदानाला गेले नाहीत. ते पंतप्रधान स्वतः मतदानाची व्हॅल्यू समजत नाहीत, आणखीन जगाला काय सांगणार ते. इतकी उपेक्षा. मी त्रिपुराचा प्रभारी होतो आणि त्रिपुरामध्ये तर तळागाळामध्ये पार्टी उभी करायची होती. संघर्ष खूप होता, कम्युनिस्टांशी संघर्ष होता. सगळीजणं म्हणतात सुनील देवधर त्रिपुराच्या विजयाचे शिल्पकार, आणि तुम्हीच म्हणालात ते श्रेय घेत नाहीत. पण मी खरंच सांगतो तुम्हाला, जर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता नसती, जर त्यांच्यावर त्रिपुराच्या जनतेचा विश्वास नसता की हा माणूस आहे, आम्हाला इतके वर्ष जे अंधारात ठेवलेलं आहे, अविकासात कम्युनिस्टांनी ठेवलेला आहे, तर हा माणूस आम्हाला मुक्ती देऊ शकतो. आणि पक्ष म्हणून जोपर्यंत शेवटच्या कोपऱ्यापर्यंत भाजपचा झेंडा पोचत नाही, शेवटच्या बूथपर्यंत, तोपर्यंत कम्युनिस्टांशी लढणं कठीण आहे. आणि मग पक्ष पोचवायचा असेल तर तिथे पक्षाचा जो अध्यक्ष असतो त्याला व्हिजन असली पाहिजे आणि त्यांनी फ्रीडम दिला पाहिजे, त्यांनी ग्रूम केलं पाहिजे आपल्या लिडरशिपला. हे जे अमितभाईंनी काम केलेलं आहे, जर अमितभाईंची नीती, अमितभाईंचं व्यक्तित्व आणि नरेंद्र मोदीजींचा चेहरा, नरेंद्र मोदींनी दिलेला विश्वास, ह्या 2 गोष्टी जर नसत्या, लाख प्रयत्न सुनील देवधरनी त्रिपुरात केले असते, त्रिपुरा जिंकू शकलो नसतो. आणि म्हणून त्रिपुराच्या विजयाचे खरे शिल्पकार हे मोदी आणि शहाच आहेत. आणि आम्ही खाली तळागाळामध्ये पक्ष उभं करण्यासाठी, मग बिप्लब देब होता, प्रतिमा भौमिक होती, आम्ही सगळ्यांनी तिथे संघर्ष केला आहे. 11 कार्यकर्त्यांची हत्या झाली, 500हून अधिक कार्यकर्त्यांची घरं तोडलेत, हल्ले केलेत. कम्युनिस्ट ज्यांच्या विचारामध्ये ताकद नसते ते हातात शस्त्र घेऊन जबरदस्तीने आपला विचार देण्याचा प्रयत्न करतात. याचं आयडियल उदाहरण कम्युनिस्ट आहेत. पण मोदींनी हे जे मंत्र्यांना जाणं अनिवार्य केलं, त्याच्यामुळे सगळे मंत्री यायला लागले, काही ना काहीतरी योजना, फंड्स घेऊन द्यायला लागले, प्रेस कॉन्फरन्स करायचे, आम्ही प्रचार करायचो. जनतेला वाटायचं अरे आत्तापर्यंत असं कधीच झालं नव्हतं, मोदी आल्यामुळे असं झालं. मग तिकडे आसाम जिंकला आम्ही त्रिपुराच्या आधी. मग आम्ही सांगायला सुरुवात केली, बघा आता आसाम कसा डेव्हलप होतो आहे, डबल इंजिन सरकार, केंद्रामध्ये मोदी सरकार, राज्यामध्ये सर्वानंद सोनोवालचं सरकार, दोन्हीकडे भाजपची सरकार आहे, कसा विकास होतो आहे. आणि म्हणून त्रिपुरामध्ये पण आपल्याला डबल इंजिन गव्हर्नमेंट पाहिजे, जनतेला समजावायला सुरुवात केली. माझ्या आठवणीप्रमाणे 3 वर्ष कम्युनिस्टांची राजवट असताना मी प्रभारी होतो आणि 3 वर्षामध्ये 55 केंद्रीय मंत्री येऊन गेले. 55. नड्डाजी स्वास्थ्य मंत्री होते, हेल्थ मिनिस्टर. आफ्टर इंडिपेंडन्स ऑफ इंडिया, फर्स्ट हेल्थ मिनिस्टर विजिटेड त्रिपुरा वॉज JP नड्डाजी. म्हणजे स्वास्थ्य मंत्री काय माहितीच नाही त्रिपुराला. आणि तेही नड्डाजी ज्या वेळेला आले त्यावेळेला तिकडच्या स्वास्थ्यमंत्र्यांनी सांगितलं, आमचं हे GB हॉस्पिटल आहे, याच्या रिन्युएशनसाठी आम्हाला 25 लाख रुपये पाहिजेत. तर त्यांनी 25 का 50 लाख मागितले. नड्डाजी म्हणाले, मी तर तुमच्यासाठी 15 करोडचा चेक घेऊन आलेलो आहे. यांना ते अक्कलच नाही, त्यांना व्हिजनच नाही, ते लॅक्ड इन व्हिजन. पण मोदींचा विश्वास हा ईशान्य भारताच्या सगळ्या राज्यांना मिळाला आणि पटापट सगळी भाजपची सरकारं आली आणि डबल इंजिन गव्हर्नमेंट्सनी खूप मोठं काम केलं. आज नॉर्थ ईस्ट बघायला जा ना तुम्ही. आता जसं लक्षद्वीपचं जसं आता महत्त्व वाढलेलं आहे, म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता जे काही मीडियावर त्याची चांगली उत्तम जाहिरात केली, म्हणजे त्यांनी सांगितलं तसं
नॉर्थ ईस्टमध्ये आता काही पर्यटनाला खूप अनुकूल वातावरण? खूप अनुकूल वातावरण आहे, खूप सुंदर आहे, बघायला गेलं पाहिजे, इतकं सुंदर आहे. मोदींनी आत्ता देशाला 9 आग्रह केलेले आहेत. 9 आग्रह. त्या 9 आग्रहांमध्ये पहिला आग्रह आहे पाणी वाचवा. आपल्याला माहिती असलं पाहिजे, ईशान्य भारतामध्ये प्रचूर पाणी आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांना सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम ही पंक्ती सुचली ज्यावेळेला ते आसामचा प्रवास करत होते. आणि त्याच्यामुळे पाणी तिकडे मोदींनी पाणी वाचवा म्हणून सांगितलं आहे. मोदींनी स्वच्छता पाळायला सांगितलं आहे की तुम्ही स्वच्छतेचं पालन करा. आज सिक्कीम हे सगळ्यात स्वच्छ राज्य आहे. आज मौलेनॉन्ग मेघालयाचं हे आशिया खंडातलं सगळ्यात स्वच्छ गाव म्हणून ओळखलं जातं. आणि एरवीच नॉर्थ ईस्टमध्ये स्वच्छता खूप असते. त्याच्यामुळे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स त्यांनी सांगितले. तिसरा आग्रह मोदींचा की जास्तीत जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन्स करा. ऑप्टिकल फायबरचं नेटवर्क नॉर्थ ईस्टमध्ये सगळीकडे पोचलं आहे. ग्रामपंचायतीमध्ये स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळतात किती पैसे केंद्र सरकारने दिलेत प्रत्येक योजनेला. त्या गावाला कोणाची हिंमतच नाही सरपंचाची भ्रष्टाचार करण्याची, कारण सगळ्या जनतेला माहिती आहे काय मिळालं आहे राज्याला. आणि त्याच्यामुळे डिजिटल त्यांनी सांगितलं आहे. वोकल फॉर लोकल सांगितलं आहे त्यांनी. या प्रत्येक राज्याचं प्रत्येक जिल्ह्याचं एक प्रोडक्ट. नॉर्थ ईस्टच्या हँडीक्राफ्टला प्रचंड मागणी देशभरात निर्माण झाली. हुनर हाटमध्ये जातात, नंतर खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून जातात, सबसिडी द्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे पाणी वाचवा, स्वच्छतेचं पालन करा, डिजिटल ट्रान्झॅक्शन्स करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे जे लोकल प्रोडक्ट्सवरती म्हणजे विदेशी वापरू नका, स्वदेशी वापरा मोदींनी सांगितलं आहे. त्याच्यात तिथे स्वदेशीची खूप उत्पादनं आहेत जी आपण वापरू शकतो. त्याबरोबर त्यांनी बाकी आणखीन जी 5 आग्रह सांगितलेले आहेत मोदींनी, त्याच्यामध्ये तुम्ही योगाचा उपयोग करा. योगाचाही आता ईशान्य भारतामध्ये प्रचार होतो आहे. त्यांनी सांगितलेल्या आग्रहांमध्ये मिलेट्सचा वापर करा. पारंपरिक अन्न सगळीकडे जे आहे ते मिलेट्सच होतं आणि ते मिलेट्सचा आग्रह देखील आता ईशान्य भारतात होताना दिसतो. या सगळ्या त्यांनी सांगितलेल्यामध्ये खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे. पहिले देश बाद में विदेश. पर्यटनासाठी पहिले देश बाद में विदेश. आधी स्वतःचा देश तुम्ही हे करा. आणि संपूर्ण नॉर्थ ईस्ट हा इतका सुंदर आहे. स्वित्झर्लंडला जायचा जितका खर्च येतो त्याच्या 1/4 खर्चात तुम्ही शिलाँग बघून या. आणि आता सुरक्षित पण आहे ना, सुरक्षित आहे. प्रश्नच नाही. आपण तर आता या निमित्ताने आपला संपूर्ण भारताचा अगदी कानाकोपऱ्यामध्ये आपला प्रवास झाला आहे. तर माय होम इंडियाचं कार्य तर ईशान्य भारताच्या कार्याला पूरक असंच कार्य झालं आहे. आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही. माय होम इंडियाचं कार्य तुम्ही आम्हाला एकतर थोडक्यात सांगा. आणि दुसरं पुढचा एक शेवटचा प्रश्न मी नंतर विचारतो तुम्हाला. बघा, मी मेघालयात काम करत असताना मला असं दिसलं की बाहेर गेलेल्या नॉर्थ ईस्टच्या मुलांच्या चेहऱ्याच्या वेगळेपणामधनं त्यांना अभारतीय म्हणणं, चिनीज, जॅपनीज, नेपाळी आणि त्यांचं शोषण करणं, त्यांच्याशी दुर्व्यवहार करणं अशा घटना घडायच्या. आणि त्या घटना घडल्यावर त्याची चीड यायची. आणि तिकडे जे फुटीरतावादी होते ते म्हणायचे बघा तेच तुम्हाला भारतीय म्हणत नाहीत, तुम्ही कशाला भारतीय म्हणताय. आणि ते आग लावण्याचं काम करायचे. म्हणून पूर्ण भारतात जे ईशान्य भारताचे नॉर्थ ईस्टचे लोक गेलेले आहेत त्यांना तिथे तिथे जोडून ह्युमन फिलिंग देण्याची एक राष्ट्रीय स्तरावरती एक रचना निर्माण केली पाहिजे. म्हणून मी माय होम इंडियाची स्थापना केली. 2004मध्ये काम चालू केलं. 5मध्ये रजिस्ट्रेशन झालं. प्रचंड कामं केली. आम्ही अनेक जणांना पुरस्कार दिले. वन इंडिया अवॉर्ड आत्तापर्यंत 2010 ते 2023 13 वन इंडिया अवॉर्डचे कार्यक्रम झालेत. कर्मयोगी अवॉर्ड दिल्लीमध्ये 2013 ते 23 10 कर्मयोगी अवॉर्ड आम्ही दिल्लीमध्ये दिलेत. 23 ते 13 आणि 10 23 लोकांना आम्ही पुरस्कार दिलेत. आणि जे गुमनाम काम करतात आणि आज मी अभिमानाने सांगतो की त्याच्यापैकी 5 लोकांना मोदी सरकारनी नंतर पद्म पुरस्कार दिला आहे. म्हणजे आम्ही कर्मयोगी अवॉर्ड ज्यांना दिला, चित्तरंजन देबबर्मा ज्यांनी धर्मांतरण थांबवून ट्रायबल मुलांमध्ये शिक्षण आणि अगदी संस्कृत शिक्षणाचं काम त्रिपुरात चालू केलं,
त्या चित्तरंजन देबबर्मांना काल घोषित झालेल्या पद्मश्रीमध्ये पद्म पुरस्कार मिळाला आहे. विच हंटिंगच्या विरोधात लढणारी बिरुबाला राभा, जिला आम्ही वन इंडिया अवॉर्ड दिला, नंतर तिला पद्म पुरस्कार मिळालेला आहे. विक्रम बहादूर जमातिया, ज्यांनी समाजाला उभं करून दहशतवाद्यांशी लढवलं, त्यांना आम्ही वन इंडिया पुरस्कार दिला आणि मोदीजींनी त्यांना पद्म पुरस्कार दिला आहे. म्हणजे हे ॲक्नॉलेजमेंट आहे, कारण मोदींचं पद्म हे पीपल्स पद्म आहे. म्हणजे आत्तापर्यंत प्रोफाईल घेऊन इकडे तिकडे फिरायचे लोक, प्रोफाईलच्या खाली पैसे ठेवायचे पद्म पुरस्कारांसाठी आणि कोणीही अंटसंट येऊन घेऊन जायचे पद्म. पण मोदींनी त्याला पीपल्स पद्म बनवलं आणि सामान्य माणसा, म्हणजे त्यांना माहितीच नसायचं, कोणाला तरी फोन यायचा, गृहमंत्रालयातनं फोन आला आहे तर त्या महिलेला कळायचं नाही, ती मुलाला द्यायची, देखो तो बेटा क्या बता रहे, तर माँ तुमको पद्मश्री मिल रहा है. ती बाई विचारायची काय आहे पद्मश्री, नाही तो खूप मोठा पुरस्कार आहे, मला कशासाठी पुरस्कार. म्हणजे ते प्रामाणिकपणे काम करतायत आणि म्हणतायत की आम्हाला कशाला पुरस्कार. अशा जेन्युइन लोकांना मोदींनी पद्म देऊन खूप मोठं काम या देशात केलं आहे. तर ईशान्य भारतामध्ये किती पद्म मिळायला लागली, कारण त्यांनी कधी प्रोफाईल फिरवले नाहीत ना. आणि आमचं सिलेक्शनही बरोबर होतं. आम्ही विद्यार्थ्यांमध्ये फ्रॅटर्निटी कप फुटबॉल मॅच चालू केली, आम्ही विद्यार्थ्यांमध्ये हेल्पलाईन चालू केली. आत्तापर्यंत 50,000 नॉर्थ ईस्टच्या विद्यार्थ्यांना संकटात असताना देशाच्या 120 शहरांमध्ये माय होम इंडियाच्या व्हॉलंटियर्सनी मदत केलेली आहे. आम्ही पर्यटन इकडनं तिकडे तिकडनं इकडे प्रमोट करण्यासाठी, तुम्हालाही घेऊन जायचं असेल नगरमधनंही, मला आठवतंय ना नगरमध्ये आपण आहोत आता. नगरमधल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपल्यासोबत पूर्वांचलाचा प्रवास करायचा आहे. विचार भारतीच्या माध्यमातनं मी आपल्याला सांगतो, नॉर्थ ईस्टला जायचं असेल पर्यटनाला, माय होम इंडिया तुमचा सच्चा मित्र आहे, कारण माय होम इंडिया नॉर्थ ईस्टचा सच्चा मित्र आहे. पण एक विशेष काम आमचं तुम्हाला सांगावंसं वाटतं. हेल्थ सेक्टरमध्ये खूप जास्त आवश्यकता त्रिपुरामध्ये माझ्या लक्षात आली. त्रिपुरावासींसाठी आसाममध्ये मी प्रकल्प चालू केला, जनआरोग्य रक्षा, आणि आज तागायत तिथे चालू केलं, मग देशभर झालं. 1.25 लाख गरीब पेशंट्सना आम्ही मदत केली, 1.25 लाख पेशंट्सना. आणखीन एक काम, ट्रॅफिकिंग करून आणलेल्या छोट्या मुली मेघालयाच्या मुंबईच्या बालगृहात सापडल्या, त्यांना घरी पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. तर आम्हाला लक्षात आलं 150 मुली आहेत वेगवेगळ्या राज्यांचा आणि बालगृहवाले त्यांना पाठवत नाही आहेत आणि 18 वर्षाचे होईपर्यंत तिथेच ठेवतात. ते आई वडील लँग्वेज सगळं विसरतात. 18 वर्षाची झाल्यानंतर बाहेर पडले की त्या काय बनणार, या समाजामध्ये सगळ्या वाईट प्रकारच्या प्रवृत्तीच निर्माण होणार. मग आम्ही त्या मुलींचे आईवडील शोधून काढले आणि त्यांच्या आईवडिलांना सांगितलं तुमची 4 वर्षांपूर्वी हरवलेली मुलगी इकडे आहे, तिला घेऊन जा. आणि अशा पद्धतीने मुली आणि मुलं आधी मुंबईपासून सुरू केली. मग देशाच्या 26 राज्यामधली 3,500 मुलं मुली आम्ही देशाच्या 72 बालगृहातनं त्यांच्या आईवडिलांकडे पाठवली. खूपच मोठं काम. तर अशी माय होम इंडियाची कामं चालतात. पण मग राजकारणामध्ये असं आहे की नितीन गडकरीजी मला म्हणाले की बघ NGOचं काम खूप चांगलं करतोस, पण राजकारणामध्ये तुझ्यासारख्या तरुणांनी काम केलं पाहिजे आणि तू ये पक्षामध्ये. म्हणून त्यांनी मला दिल्लीला बोलवलं, मी दिल्लीला गेलो. मग नंतर मग मोदींच्या व्यक्तित्वाने मी प्रभावित झालो होतो. गुजरात निवडणुकांमध्ये तिकडे मला विस्तारक पाठवलं, मी 6 महिने राहिलो, तर तिकडे मला खूप शिकायला मिळालं. आणि मग वाराणसीची जबाबदारी मिळाल्यावर तिथे अमित भाई तर मला राजकीय गुरु भेटले, त्यांनी मला शिकवलं. त्यांनी त्रिपुरा दिला, त्रिपुरामध्ये मला खूपच घडवलं एक राजकारणी म्हणून. आणि आंध्रमध्ये शेवटची 5 वर्ष होतो, तर त्या 5 वर्षात तेलुगू भाषा शिकलो आणि आता आंध्र प्रदेशाची माहिती मिळाली. आता गेली 3-4 वर्ष, 5 वर्ष आंध्र झाल्यानंतर आता 4 महिन्यांपूर्वी मुक्ती मिळाली आहे आणि त्याच्यामुळे माझी जन्मभूमी पुणे, तिला आपली कर्मभूमी बनवण्यासाठी सध्या पुण्यात राहून मी काम करतो आहे. आणि मग आता शेवटचा हा प्रश्न आहे, आपला पॉडकास्टची वेळ संपत आलेली आहे, की आपल्या या अखिल भारतीय अनुभवाचा, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून, नंतर भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते म्हणून, या सगळ्या आपल्या अनुभवाचा महाराष्ट्राला आगामी काळात काय फायदा होऊ शकतो, त्यासाठी तुम्ही काय करू शकता
आणि काय होण्याची शक्यता आहे? मी महाराष्ट्रात ऑलरेडी मी भाजपमध्ये इथे सक्रिय झालेलो आहे. पूर्वी कधी नव्हतो, आता झालेलो आहे. माझा हा सगळा जो अनुभव आहे आणि मी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जर काही करून दाखवलेलं आहे, तर मी माझ्या स्वतःच्या महाराष्ट्रात का नाही करून दाखवू शकत? म्हणून इथे यथासंभव पक्ष सांगेल तसं. हे बघा, पक्षाच्या निर्णयाच्या बाहेर आम्ही नाही. पक्षाने सांगितलं इथे तर आम्ही इथे, पक्षाने सांगितलं तिथे तर आम्ही तिथे. संघाचंही असंच आहे. धन्यवाद सुनीलजी. आपण आमच्या विचार भारतीच्या मंथन या व्यासपीठावर आलात, आपला बहुमूल्य वेळ आपण दिलात आणि ईशान्य भारताच्या संदर्भात खूप काही चांगली माहिती आम्हाला मिळाली. मनःपूर्वक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याला आगामी आपल्या समाजकारण आणि राजकारण अशा दोन्हीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्यातर्फे जनजाती कल्याण आश्रम, विचार भारती, आपल्याला देखील आपला पॉडकास्ट वाढत जावा आणि लाखांच्या संख्येने आपल्या पॉडकास्टला लोकांनी ऐकावं अशी माझी शुभेच्छाही आहे आणि मीही याचा प्रचार करीन. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.